नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर हर्षल देवरे, यंग डायनॅमिक डॅशिंग असे नवीन रक्ताचे तरुण इंजिनियर या क्षेत्रामध्ये जेव्हा येतात तेव्हा मला असं वाटतं त्यांच्याशी गप्पा मारताना की काहीतरी नवीन करण्याची पण त्यांच्यात एनर्जी असते, ताकद असते. आणि ऑफकोर्स ज्यांनी इतक्या वर्षात काहीतरी केलेलं असतं या क्षेत्रामध्ये त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांना आपलाही प्रोजेक्ट पुढे सादर करायचा असतो. त्यामुळे कायमच नवीन काहीतरी करण्याची त्यांच्यात इच्छा असते आणि तशीच एक व्यक्ती माझ्या सोबत आहेत. त्यांचं गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये जास्त स्पेशालिटी मास्टरी आहे आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स ते पण करतात. या सगळ्याबद्दल त्यांच्या आजवरच्या या ऑलमोस्ट 10 वर्षाच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच तुमच्यासाठी आहे, तुमच्यासारख्या यंग इंजिनियरसाठी आहे. तुमच्याकडनं भरभरून ऐकायचे आणि जी आता ज्युनियर्स पासआउट होत आहेत त्यांच्यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरेल असं हा सगळा उपक्रमामागचा हेतू आहे. सो पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की तुमचं स्कूल डेज कुठले होते, म्हणजे कसे होते, त्याच्यानंतर कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा इन्स्पिरेशन कोणाचं होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं मे बी इंजिनियर बनना चाहता हूं टाईप? काय सांगाल? नमस्कार, मी हर्षल देवरे. माझं स्कूलिंग नरडाणा विकास विद्यालय, हाफ इकडं शिरपूरमध्ये. 9 to 12 इथे शिरपूरमध्येच केलं. त्यानंतर संगमनेरला अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग केलं. पासआउट झालो. रिझल्ट येण्या अगोदरच एक संधी मिळाली जॉबची. शिरपूर कन्स्ट्रक्शनने दिली ऑफर दिली, म्हणजे मला पण गरज होती. गेलो सुरुवातीला. तिथं बघायला मिळालं की जे शिकवलंय पुस्तकात ते ॲक्च्युली ते घडत आहे का, आणि आपल्याला किती नॉलेज आणि आपण किती पाण्यात आहेत, बरोबर, या गोष्टी कळतात. आणि जे पुस्तकात शिकवलं जातं तुम्हाला ते इम्प्लिमेंट होण्यासाठी काय कष्ट घ्यावं लागतात हे त्यावेळेस कळलं. बरोबर. मुळात मी एक ॲक्सिडेंटल इंजिनियर आहे. मला फक्त आणि फक्त क्रिकेटमध्येच रस होता. अच्छा, अजूनही आहे. क्या बात आहे. हां, सो बिईंग ॲन ॲक्सिडेंटल इंजिनियर आय एम हिअर. क्या बात आहे. पण एकदम ते क्रिकेटचं मैदान ते आता एकदम काय म्हणतो आपण याचं फुटवर्क वालं प्लिंथ वालं काम आहे, त्याच्यात तुम्ही काम करताय. तर मग तुम्ही सांगितलं ती एक अपॉर्च्युनिटी आली, तिथं अपॉर्च्युनिटी तुम्ही घेतली. मग पुढचा प्रवास कसा होता? तीच कंटिन्यू केली, त्याच्यानंतर पुढं कसं चेंज झालं सगळं? ती मी 4-4.5 महिने केलं त्यात काम. अच्छा. त्यानंतर एक साधारण 6 महिने घरी बसून थोडा अभ्यास केला. बरं. नंतर मग आम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली गव्हर्नमेंटकडनं. एक सिंचन विहिरींचे प्रोजेक्ट्स होते त्यावेळेस. नुकतंच गव्हर्नमेंट बसलं होतं 2014 मध्ये, आणि त्यांनी एक सिंचन विहिरी कशा पूर्ण होतील या संदर्भात त्यांनी एक नोटिफिकेशन पाठवलं. बरं. त्यात आम्ही दिलेत इंटरव्ह्यूज वगैरे, आमचं झालं सिलेक्शन. तिथं पण वर्षभर काम केलं. शिंदखेडा पंचायत समितीला होतो आम्ही ॲज अ टेक्निकल ऑफिसर. तिथे केलं 1 वर्ष. त्यानंतर मग पेमेंट कमी असल्यामुळे आणि कोणालाही पैसेच पाहिजेत, तर ते सोडलं आणि नवीन रिस्क सुरू केली. त्यात सेंट्रल गव्हर्नमेंटने एक अनाऊन्समेंट केली की स्वच्छ भारत मिशन करायचं आपल्याला. तर त्यात मग जे 12,000 मध्ये जे टॉयलेट्स बनतात तिथून सुरुवात केली. तिकडं म्हणजे ती शून्यातनं सुरुवात होती ॲक्च्युली. ते साधारण 60-70 केले असतील. टॉयलेट्स बांधले. ते पण काम संपलं. त्यानंतर मग आणखी गव्हर्नमेंटचे काम ते पाहिले. तसं करत करत आमचे एक पार्टनर आहेत आशिष पाटील म्हणून. मग त्यांनी आणि आम्ही मिळून एक सुरुवात केली कार्यालयाची. काही गोष्टी प्रायव्हेट कामं ते करायचे, गव्हर्नमेंटची कामं मी करायची, हे आम्ही ठरवून घेतलं. बरोबर. ज्या वेळेस ज्या ठिकाणी आमची गरज पडेल आम्ही जाऊ, त्यांची गरज पडेल त्यांनी जाऊ. मग ते एक तो कॉम्बो तयार झाला. बरोबर. आणि मग त्यानंतर असे कामं सुरू आहेत. व्हेरी गुड. गेले 10 वर्ष ते चालू आहे आता. वा, नाही मस्त, फारच इंटरेस्टिंग जर्नी. असा एक तर जरी तुम्ही म्हणलात की ऍक्सिडेंटल इंजिनियर आहे तरी पण मला असं वाटतं की ज्या टाईपचं तुम्ही काम केलंय, जेवढं काम करताय त्याच्यानुसार असं वाटत नाही तुम्ही तो पॅच मागं पडलाय आणि आता फुल फ्लेज इंटरेस्ट घेऊन तुम्ही त्याच्यात आता ऑफकोर्स काम करायला सुरुवात केली आणि आता यश जवळ दिसतच आहे. बरोबर. सो आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंग वरच्या काही प्रश्नांकडे येऊया.
त्यातला पहिला प्रश्न म्हणजे मागच्या 10 वर्षात तुम्ही बघितलं असेल, ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलते त्याप्रमाणे त्यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलतंय आणि तंत्रज्ञानाची खूप मोठी जोड आता या क्षेत्राला मिळते. तर तंत्रज्ञानाचा किती फायदा तुम्हाला आता डे टू डे लाईफमध्ये होतो किंवा काम करताना होतो? त्याबद्दल काय सांगाल? नाही, फायदा नक्कीच होतो. पूर्वी लोक 33 ग्रेड सिमेंट वापरायचे, 43 आलं, नंतर 53 आलं, आता जवळजवळ 57-58 पर्यंत चालू आहे. तर त्यावेळेस जे चॅलेंजेस होते, आता मागच्या गेल्या 10-1 वर्षामध्ये शिरपूर किंवा धुळे या शहरांमध्ये जे एएसी ब्लॉक्स वापरतात बरोबर. कन्स्ट्रक्शनमध्ये, हो. तर ह्याच गोष्टी पुणे किंवा नाशिक शहरांमध्ये 15 ते 20 वर्षापूर्वी वापरल्या जात होत्या. बरोबर. त्या इथपर्यंत पोहोचायला एवढा वेळ लागला. आणि कसं असतं, टेक्नॉलॉजी आली म्हणजे त्यात एक आपल्याकडे म्हण आहे, शिवाजी जन्म दुसऱ्याच्या घरात. बरोबर. मग प्रयोग कोणी करायला तयार नसतो. ते प्रयोग मी केले होते ऑलरेडी. स्वच्छ भारत मिशन मध्ये मी प्रयोग केले होते. मी कम्प्लीट ते एएसी ब्लॉक्सचेच सगळे बांधले होते आणि त्याचा अनुभव मला इकडे कामास आला, जेणेकरून मी क्लायंट्सला एक सांगू शकलो कॉन्फिडेंटली की इट विल वर्क. बरोबर बरोबर. आणि इट हॅज वर्क. हो हो. सो बेसिकली आता आम्हाला काही गोष्टी शक्य होतात आणि गुगल, यूट्यूब, सोशल मीडिया यांचा वापर चांगल्या पद्धतीने कसा करता येईल हे मालकालाही माहिती आणि टेक्निकल पर्सनलाही माहिती. बरोबर. मग ते कुठं चुकतोय हे समोरचा मालक पण सांगू शकतो टेक्निकल पर्सनला. बरोबर. आणि आपली कुठं चूक होते हे जर आपण रिअलाइज नाही केलं तर तुम्ही फेल आहेत. बरोबर. तर हे एक चांगलं आहे, त्यात तंत्रज्ञान वाढतंय, चांगली गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो इकडे तंत्रज्ञान वाढतंय, नवीन नवीन सॉफ्टवेअर्स येतात, टेक्नॉलॉजी येते, सिमेंट स्टील मधले चेंजेस होतात आणि दुसरीकडे ह्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधला एक घटक आहे महत्वाचा, तो म्हणजे कामगार. कारण लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे आणि त्यात असलेलं अकुशल कामगारांचं प्रमाण किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज ते जेवढं काही वर्षांपूर्वी होतं तेवढंच आज आहे. तर आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? धोकादायक इन द सेन्स की तुम्हाला त्याशिवाय पर्याय नाहीये. कारण स्किल वर्कर्स सहसा टिकत नाही आपल्याकडे आणि त्यांना शिकवावं लागतं. जे अनस्किल्ड आहेत त्यांना सेमी स्किल करावं लागतं पहिले. बरोबर. नंतर मग ते स्किल मध्ये डेव्हलप होतात. बरोबर. आता काही मंडळी आहेत ज्यांना अजून पण आपण जो डायगोनल काढतो बांधकाम मध्ये तो जमत नाही, तो ऍक्च्युअली त्यांना शिकवावा लागतो. आता काही ठेकेदार आहेत जे असं म्हणतो आपण त्यांच्या अनुभवाने ते पुढारलेले आहेत. बरोबर. आणि त्यांनी काही लोक तयार केली, काही मंडळी तयार केली. तर तीच मंडळी आता पुढच्या पिढीला, त्यांच्या पुढच्या जे आता समजा एक कारागीर आहे, बरोबर, तर त्याचा कोणी गावाचा असेल, नातेवाईक कोणी असेल, तर त्याच्याकडे बिगारी काम करतोय, तो त्याला शिकवतो. बरोबर. हा, अनस्किल, सेमी स्किल आणि स्किल ही अशी एक फ्रेज आहे. बरोबर बरोबर. दुसरं, आता तुम्ही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये मॅक्सिमम काम करता, तर तिथं असेल किंवा रेसिडेन्शियल मध्ये असेल, प्लॅन हा अतिशय महत्वाचा असतो. कारण प्लॅन शिवाय तुम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं महत्व किंवा काय सांगाल तुम्ही? प्लॅनचं महत्व गेल्या म्हणजे शिरपूर ह्या शहरात फक्त 10 ते 12 वर्ष झाले असतील बस. बरं. त्याच्या अगोदर गोष्ट अशी होती की इथं इंजिनियर्स खूपच कमी होते, प्रॅक्टिसिंग इंजिनियर्स. बरेच लोक फक्त गव्हर्नमेंटचीच कामं करायचे. कारण ठेकेदार मंडळी जी आहे ती तुम्हाला कागदावर पेन्सिलने काढून देणार प्लॅन होते इथं. आणि दे यूज्ड टू गेट वर्क. बरोबर. आणि ते म्हणजे तुम्हाला बोललो मगाशी तंत्रज्ञान आलं. हो, तंत्रज्ञान आलं तर काही गोष्टींमध्ये ठेकेदार पण मागे पडतात. बरोबर. ज्या टेक्निकल बाबी येतात त्या गोष्टी फक्त इंजिनियर्सला माहिती असतात, स्ट्रक्चरल पीपलला माहिती असतात. बरोबर. त्या गोष्टी ठेकेदाराला नाही माहिती. बरोबर. तर त्या एक्सप्लेन करताना किंवा आम्ही जर समजा कुठली ड्रॉइंग देतोय, तर समजा इलेक्ट्रिकल ड्रॉइंग देतोय किंवा प्लंबिंग ड्रॉइंग देतोय, तर त्या केसमध्ये ते काम फक्त इंजिनियर करू शकतो. बरोबर. किंवा आर्किटेक्ट करू शकतो. बरोबर. ते काम ठेकेदार नाही करू शकत. अगदी बरोबर. आता तुम्ही दुसरं सांगितलं त्याप्रमाणे, मी सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये म्हणलेलं की यंग, टॅलेंटेड आणि असे लोक तुमच्यासारखे येतात, तेव्हा मला कायम अशी अपेक्षा असते की धुळे जिल्ह्याचं विकासाचं विजन ऍज अन तरुण म्हणून पण आणि एक इंजिनियर म्हणून पण, तर ते काय सांगाल तुम्ही? तुम्हाला काय, कसं दिसतं धुळे जिल्हा पुढच्या 15-20 वर्षात, काय दिसला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? धुळ्यात पूर्वी एअरपोर्ट नव्हतं, आता आलंय ते काही वर्षापूर्वी. नंतर शिरपूरमध्ये आहे. तर शिरपूर सारखं शहर जे आहे तिथं तुम्हाला पाण्याची मुबलकता सापडेल. बरोबर. तिथे काही इंडस्ट्रीज आल्या. आता हल्ली आमच्याकडे छोटी एक मिनी MIDC म्हणतो त्या प्रकारे टेक्सटाईल पार्क आहे दैवतकडे.
तर नंतर एक नरडाणा म्हणून आहे, नरडाणाला आता एक MIDC आहे. आता बरोबर. मुख्यमंत्र्यांचं जेव्हा हे झालं भाषण झालं हो. विधानसभेमध्ये, तर त्यांनी पण त्यावेळेस तो हे लावला, संबंध लावला MIDC सोबत, की याच्या पुढची जी MIDC होणार आहे ती धुळे जिल्ह्यातील नरडाणा MIDC नरडाणा ही इथं. डेव्हलप होणार आहे. वा. मग ती झाली की त्याचबरोबर धुळ्याचा पण विकास होईल, शिरपूरचा पण विकास होईल, शिंदखेडचा पण विकास होईल. बरोबर. तर तिन्ही यांना. एकंदरीत तिघांचा विकास होईल आणि बरोबर. आहेत म्हणजे लक्ष देऊन काम करणं. आता मनमाड इंदोर जो आहे हो. तो रेल्वे मार्ग आता तो आहे सांगितलं. प्रस्तावित म्हणजे त्यांनी झालाय, तो प्रपोज झालाय, बरोबर. फक्त रूट्स अजून ते हे नाही झाले, Final ठरवले नाही. बरोबर. तर येणारा काळ जो आहे तो धुळे जिल्हा त्याशिवाय त्यांना चांगलं पर्याय असतं. नाहीये. बरोबर. पण मग हे करताना शासनाकडनं काय अपेक्षा, म्हणजे शासन कुठल्या प्रकारे हे सगळ्याला मदत करू शकतं असं वाटतं? शासनाचं काम एवढंच की जे आहे जागेवर बरोबर. त्याचा वापर करावा आणि निधी जो आहे त्याचा गैरवापर न करावा. बरोबर. तेवढीच अपेक्षा आहे एवढीच अपेक्षा शासनाकडनं. आहे. बरोबर. दुसरं, आता जे तुमचे ज्युनियर्स पासआउट होत आहेत, जस्ट पासआउट होत असतील, होत आहेत, आणि जे या फील्डमध्ये येतात, तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? मित्र म्हणून एवढं सांगेल की शॉर्टकट्स पाहायचेच नाही, ओके. लक्षच द्यायचं नाही शॉर्टकट्सकडे. ओके. लवकर पैसा कमवू हे ध्येय नसावं. बरं. जास्तीत जास्त ज्ञान मिळेल ओके. फील्डमध्ये, तेवढं फक्त बघावं. हा. आपल्यापेक्षा जे वडीलधारे ठेकेदार असतील तर त्यांचा अनुभव मोठा आहे आपल्या शिक्षणापेक्षा. बरोबर. आपण आता काही गोष्टी आहेत ज्या आम्ही ऑन स्पॉट कॅल्क्युलेट करू शकत नाही, ते जी अनुभवी ठेकेदार मंडळी आहे, ते कॅल्क्युलेट करतात. व्हेरी गुड. दॅट इज बिकॉज ऑफ देअर एक्सपिरियन्स. मग त्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात आणि गर्व करू नये. बरोबर. ही फील्ड अशी आहे की यात गर्व करून चालत नाही. बरोबर. मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या फील्ड कोर ब्रांचेस का म्हणतात की घरोघरी लोकांना माहिती आहेत. हो हो. हा झाला त्या मित्राचा सल्ला. आता तुम्ही जास्त गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट केलेत, पण तरी सुद्धा, आणि रोडचे वगैरे, तर त्याच्यात असं कुठलं काम आहे की ज्याच्यात तुम्हाला समाधान मिळालं, आनंद मिळाला, किंवा अभिमान असा वाटला की अरे चला मी यांच्यासाठी काम केलं, हे मला पैसे तर तुम्ही म्हटलं तसं प्रत्येक फील्डमध्ये मिळतात, माणूस त्याच्यासाठीच काम करत असतो, पण हे सगळं त्याच्या जोडीला जेव्हा मिळतं, तसा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय? मी सुरुवातीलाच सांगितलं होतं स्वच्छ भारत मिशन, हो. तोच सांगेल मी, कारण तो तिथून सुरुवात शून्य होता, हो. त्यातनं मी एक वर आलो, हो. तर तोच सांगेल मी. आणि सगळे जी व्यवस्था करत होती सगळी गरिबांसाठी होती, बरोबर. ज्यांच्या घराला छप्पर नव्हतं पण त्यांना त्यांच्या टॉयलेट्सला छप्पर भेटलं, बरोबर आहे. अशी पण मंडळी होती. हो, हो. ते एक समाधान होतं. बरोबर. आणि स्ट्रक्चर टिकलेत ते आणखी होतं. 12,000 मध्ये कसं काय तुम्ही संडास बांधू शकता, ही एक गोष्ट होती, पण त्यातनं नॉलेज मिळालं. बरोबर. हा. शिकायला खूप मिळालं. आणि मग तेव्हाच एखादा आव्हानात्मक प्रसंग आठवतोय का, की जेव्हा कुठेतरी अडायला झालं, किंवा आता तुम्ही जसं बोलताना बोललात की कधी कधी तो हाताखालचा ठेकेदार सुद्धा शिकवून जातो, तसा एखादा प्रसंग की आपण अडलो आणि मग हाताखालच्या एखाद्या माणसाने मदत केली, कधी तंत्रज्ञानानं मदत केली, कधी सिनियरचा सल्ला घेतला आणि मदत झाली, असा एखादा प्रसंग? घडतात. ठेकेदारांशी तर रोजच संपर्क होतो, त्यामुळे ते नॉलेजची देवाणघेवाण चालूच असते. बरोबर. आणि सिनियर्सचं असं आहे की आम्ही आता BE सिव्हिल आहेत, हो. आम्ही काय कुठल्या फील्डमध्ये मास्टर केलेलं नाहीये. बरोबर. तर कुठलाही प्रोजेक्ट असेल जो मल्टी स्टोरी असेल किंवा काही असेल ज्याच्यावर एक्सेसिव्ह लोड येणार आहे, तर त्या केसमध्ये आम्ही आमच्या सिनियर्सची मदत घेतोच. बरोबर. आता रिसेंटली एक काम चालू आहे इथं बोराडीला, ते आमचे पार्टनर आशिष पाटील, तेच बघतायत सगळं. बरोबर. पण त्यात जो स्ट्रक्चरल डेटा होता तो आमच्या सिनियर्सनी प्रोव्हाइड केला आम्हाला. अच्छा. त्यामध्ये दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा तुम्ही स्टील निवडता, तेव्हा त्याचे पॅरामीटर्स किंवा क्वालिटी काय बघता, किंवा पॉइंट्स काय सांगाल की हे स्टील चांगलं आहे, हे घ्यायला पाहिजे? बघा, त्या थिअरॉटिकल गोष्टी आहेत. डक्टिलिटी असतो आपला, म्हणजे स्टील कसं युजर फ्रेंडली असेल. आणि जनरली आपल्याकडे कन्सेप्ट आहे की ज्याचा वाक चांगला आहे ते वर्केबल आपण त्याला म्हणतो, तेवढं रिजिड नसावं. बरोबर. तेवढ्या गोष्टी आहेत. मग ते आता जे पाठीमागचं बॅनर आहे दिसतंय आपल्याला, ती एक कंपनी चांगली आहे, ज्यांनी मला जवळजवळ मी 7-8 वर्ष झाले मी गव्हर्नमेंटचे काम करतोय, तर मी सांगू इच्छितो की तेच स्टील वापरतोय मी. व्हेरी गुड. मी दुसरं स्टील वापरलेलं नाहीये. बरोबर. इव्हन मी माझ्या घरावर सुद्धा तेच स्टील वापरलंय. वा. आयकॉन स्टीलवर तुमचा काय पूर्ण विश्वास आहे. पण मग हे झालं त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल, त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल काही सांगाल का? म्हणजे डिलिव्हरी असेल, त्यांची काय म्हणतात अवेलेबिलिटी असेल, अशा काही गोष्टी आहेत. ते त्यांना जेव्हाही कॉल केला आहे ते
त्यांची त्वरित सर्व्हिस असते. अच्छा. आणि आमचं कसं आहे, गव्हर्नमेंटचे कामांना सुरुवातीला काही पैसा मिळत नाही. बरोबर. आपलं काम झालं मग ते बिलं निघतात, हो. तोपर्यंत ते वाट बघतात हो. त्यांच्या पैशांची पण. बरोबर. तेवढं त्यांचं सहकार्य आहे. हो. त्यामुळे हो हो. थँक्यू. सो ते इंजिनियर हर्षल देवरे आणि त्यांनी मी सांगितलं तसं त्यामध्ये यंग आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवर ते फार उत्तम काम करतात. आणि माझ्या मते ज्या पायाभूत मूलभूत सुविधा आहेत, ज्या सरकार आपल्यापर्यंत पोहोचवत असतं, ग्रामीण भागात पोहोचवत असतं, जिथपर्यंत अजून बेसिक सुविधा पोहोचल्या नाहीत, तिथं सुद्धा यांच्यासारख्या इंजिनियर्सच्या माध्यमातून या सगळ्या सुविधा पोहोचतात. आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी तुम्ही एका अर्थानं काम करताय, एका अर्थानं विकसित भारतासाठी काम करताय. सो येणाऱ्या काळामध्ये असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.